नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, राज्यातील निवडणूक प्रक्रियेवर सातत्याने विरोधकांकडून आरोप केले जात आहेत। निवडणूक आयोगाने बोगस मतदारांची नोंदणी केली आहे असा दावा आता विरोधक करतायत। एवढंच नव्हे तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 96 लाख बोगस मतदार असल्याचं म्हटलंय, तर संजय राऊत यांनी 1 कोटी बोगस मतदार असल्याचा आकडा दिलाय। हे आकडे या पक्षांनी कुठून आणले हे मात्र समजलेलं नाही, कारण असे बोगस मतदार आहेत हे शोधण्याची यंत्रणा कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाही। असो, हे केवळ आरोप करण्यासाठी अशी आकडेवारी देणं शक्य आहे। या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या निमित्ताने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांच्या एका वाहिनीवर झालेल्या मुलाखतीत विरोधकांनी जे विविध मुद्दे उपस्थित केले किंवा त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केले त्यावर उत्तर देण्यात आली। आता अर्थात ती समाधानकारक आहेत की नाहीत हे विरोधक ठरवणार आहेत। त्यांना आत्तापर्यंत तरी कोणतीही उत्तरं समाधानकारक वाटलेली नाहीत, तेव्हा त्यांचं समाधान होणारं उत्तर केव्हा मिळेल हे येणारा काळच ठरवू शकेल। कदाचित प्रश्नकर्त्यांचे कधीही समाधान होणार नाही, कारण त्यांना आपलं समाधानच करून घ्यायचं नसेल तर मग सगळंच अशक्य आहे। चोक्कलिंगम यांना प्रश्न विचारण्यात आला की काही ठिकाणी दुबार मतदार नोंदणी होते, मतदारांची नावं 2 वेळा आढळतात। हा प्रश्न खरा आहे, पण त्याचं तांत्रिक कारण चोक्कलिंगम यांनी सांगितलं। मतदार दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर त्याचं नाव तिथे त्याने नोंदवलं तर पूर्वी राहत असलेल्या ठिकाणातील त्याचं नाव तात्काळ वगळलेलं नसतं, त्यामुळे तेव्हा जर यादी पाहिली गेली तर 2 वेळा नाव दिसू शकतं। चोक्कलिंगम म्हणतात की मतदाराचा मतदानाचा हक्क शाबूत राहावा यासाठी प्रथम त्याचं नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली जाते, नाव वगळण्याची प्रक्रिया ही नंतर केली जाते। आता नाव 2 वेळा असेल तरी तो मतदार 2 वेळा मतदान करतो असा अर्थ मात्र काढता येत नाही। चोक्कलिंगम म्हणतात की मतदारांची यादी ही मुळात सर्व राजकीय पक्षांना दिली जाते। ती यादी नोंदणीकृत राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाकडून दिली जाते, ती देखील मोफत। मात्र सर्वसामान्य माणसाला ही यादी प्रिंट स्वरूपात हवी असेल तर ती विकत घ्यावी लागते। अर्थात वेबसाईटवर ती यादी कुणी पाहू शकतो, डाउनलोड करून घेऊ शकतो। त्यामुळे राजकीय पक्षांनी ही यादी मिळाल्यावर त्याचा अभ्यास करण्याची त्यांना पूर्ण संधी असते। आपल्या मतदारसंघातील सगळे मतदार नोंदणी झालेले आहेत का, त्यांची नावं वगळली गेली आहेत का, हे राजकीय पक्षांनी पाहायला हवं। ते मात्र राजकीय पक्षांकडून होताना दिसत नाही। यादी वेबसाईटवरून जर काढता येत असेल तर राजकीय पक्षांना ती दिली जात असेल तर ही राजकीय पक्षांची जबाबदारी आहे की त्या यादीत काय घोळ आहे, त्रुटी आहेत त्या शोधून काढून त्यावरून निवडणूक आयोगाला विचारणा करणं। पण राजकीय पक्ष त्या बाबतीत ठोस पावलं उचलत नाहीत असाच त्याचा अर्थ आहे। सगळे लपून छपून चालले आहे असे जेव्हा राजकीय पक्ष म्हणतात तेव्हा त्यांचा हा दावा हास्यास्पद ठरतो। त्यांनी या याद्यांवर काम करायला हवं। प्रत्येक वेळेला फक्त राजकीय अंगाने एखादा प्रश्न मांडणे आणि त्यातून एखाद्याला दोषी धरणे यातून सगळं काही साध्य होत नाही। खरोखरच राजकीय पक्षांना हा प्रश्न सोडवायचा आहे का? जर सोडवायचा असेल तर त्यांनीही मतदारांविषयीची जबाबदारी घेतली पाहिजे। शेवटी मतदारांची गरज राजकीय पक्षांना आहे। निवडणूक आयोगाचं काम हे मतदारांची नोंदणी करणं किंवा त्यांचं नाव वगळणं हे आहे, पण ते व्यवस्थित होतंय की नाही यासाठी कष्ट उपासण्याची जबाबदारी राजकीय पक्षांचीही आहे। राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटलं की एका मतदार यादीत वडिलांचं वय हे मुलाच्या वयापेक्षा कमी दाखवलं होतं, त्यावरून खिल्ली उडवली गेली। वय चुकलं होतं हे खरंच आहे, पण त्याचा मतदानाशी कोणताच संबंध नाही। मतदान करण्यासाठी जाताना मतदाराचं वय किती हे विचारून त्याला मतदान करू दिलं जात नाही। मग फक्त त्या वयावरून खिल्ली उडवण्याला अर्थच उरत नाही। ती चूक आहे, पण ती सुधारता येऊ शकते। ती सुधारली तरी मतदार तोच राहतो, त्यात कोणताही बदल होत नाही। किंवा एखाद्या मतदाराचं वय 117 दाखवलं म्हणून तो मतदानाचा हक्क गमावून बसत नाही। तेव्हा अशा उथळ गोष्टींना थारा देण्यापेक्षा गंभीर मुद्दे कोणते याकडे राजकीय पक्षांनी पाहिलं पाहिजे। राज ठाकरे यांनी आत्ताच जो मेळावा घेतला तो मतदार यादी प्रमुखांचा मेळावा होता, म्हणजेच त्या कार्यकर्त्यांकडे मतदार याद्या तपासण्याची, त्याचा आढावा घेण्याची, त्यातल्या त्रुटी शोधण्याची जबाबदारी असणार। हेच खूप महत्त्वाचं आहे। राजकीय पक्षांची यंत्रणा ही या कामासाठी वापरली गेली पाहिजे। आपण ज्या मतदारांकडून मतांची अपेक्षा ठेवतो त्यांची नावं त्या यादीत आहेत की नाहीत, त्यात काही दोष आहेत का, त्रुटी आहेत का हे पाहणं राजकीय पक्षांची जबाबदारी नाही का? त्यामुळे निवडणूक आयोगाविरुद्ध
आंदोलन केल्यामुळे फार फार तर काही काळ प्रसिद्धी मिळण्यापलीकडे काही होणार नाही. कारण निवडणूक आयोग हा त्या मोर्चाला सामोरा जाणार नाही की मोर्चावर कोणतेही भाष्य करणार नाही. पण निवडणूक आयोग सगळे बोगस करतो आहे असे आरोप करून राजकीय पक्षांना काही फायदा मिळवायचा असेल तर त्यातून काय फायदा होईल हे त्यांना आगामी निवडणुकात दिसेलच. चोक्कलिंगम म्हणाले की निवडणूक यंत्रणा, राजकीय पक्ष आणि नागरिक अशा सगळ्यांच्या एकत्र प्रयत्नातून निवडणूक प्रक्रिया सुलभ होऊ शकते. मतदार यादीत नाव नाही हे काही लोकांना मतदानाला गेल्यावर लक्षात येतं. याचा अर्थ त्यांनी आपलं नाव त्यात आहे की नाही किंवा त्यात काही चूक आहे का याकडे पाहिलेलं नसतं. राजकीय पक्ष देखील त्याबाबत दिरंगाई दाखवतात. मतदान झालं, जय पराजय स्पष्ट झाला की मग मात्र सगळं कसं बोगस होतं असा आरोप केला जातो. मतदारांची संख्या अचानक वाढली या आरोपालाही अर्थ राहिलेला नाही. कारण मतदारांची संख्या ही प्रत्येक निवडणुकीला वाढलेली असते. ती अमुक एखाद्या पक्षाचं सरकार आहे त्यावेळीच वाढली असं अजिबात नाही. पण एक चांगलं झालं की या निमित्ताने मतदार याद्या तपासण्याची, त्यावर लक्ष ठेवण्याची गरज किती आहे हे राजकीय पक्षांनाच समजले. ही जागरूकता हवी आहे. राहुल गांधींनी मध्यंतरी ज्या पद्धतीने ते PPT सादरीकरण केलं आणि त्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला तशा पद्धतीने सगळ्याच पक्षांनी मतदार याद्या ज्या आहेत त्या तपासल्या पाहिजेत. त्यातून त्यातल्या त्रुटी हुडकल्या पाहिजेत. पण केवळ या त्रुटी आहेत म्हणजेच या ठिकाणी सगळा गोलमाल आहे आणि आपण त्यामुळे निवडणुका हरतो आहोत असं मात्र म्हणता येणार नाही. निवडणूक ही केवळ काही पक्षांमधला संघर्ष नसून तो मतदार, राजकीय पक्ष यांच्या जागरूकतेचाही आहे. सगळे निवडणूक आयोगच बघेल असे पक्ष आणि नागरिकांचं म्हणणं असेल तर मग त्यांनी केलेल्या त्रुटी स्वीकारल्या पाहिजेत. त्रुटी नकोत तर मग तुम्ही जागरूक राहायला हवं, हो की नाही? तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.